पाहिलं होतं तर आपण सगळ्या पर्सनॅलिटीच्या थेरीज पाहत होतो. पर्सनॅलिटीच्या थेरीज मध्ये आपण बऱ्याच गोष्टी पाहिल्या का? तर आपली आता सगळ्यात शेवटची थेरी ही जो ओशन थेरी किंवा बिग पंच प्रारूप थेरी म्हणून आपण तिला म्हणतो, म्हणजे मराठीमध्ये त्याला पंच प्रारूप थेरी असं म्हणतात किंवा पंचपटक प्रारूप म्हणतात. व्यक्तिमत्व विषयक पंचघटक प्रारूप किंवा त्याला इंग्लिशमध्ये ओशन. ओशन का तर प्रत्येक जो त्यातला जो थेरीचा जो 5 विभाग केले. आपण जो कॅटलचा 16 गुण सिद्धांत बघितला. कॅटलचा आपला जर शीलगुण सिद्धांत बघितला 16 ह्याचा, तर त्याच्या अनुषंगाने त्यांनी काय केलं की त्याचे परत 5 ह्याच्यामध्येच, म्हणजे 16 गोष्टींचं त्यांनी 5 गोष्टींमध्ये फक्त डिवायडेशन केलं गुणांमध्ये. आणि त्याच्यानुसार त्यांनी काय केलं की त्या ओशन थेरीचं काय केलं की एक्सप्लेनेशन केलं. मग आता ही थेरी म्हणून तिला ओशन, म्हणजे प्रत्येकाचा ओपननेस टू एक्सपिरियन्स, नंतर कॉन्शियसनेस, नंतर एक्स्ट्रोवर्जन, ॲग्रेबलनेस, आणि 5वा पॉइंट आहे तो नेरो हे चेतापदेशता, म्हणजे त्याला काय म्हणायचं की न्यूरोस न्यूरोटिक्झम असं म्हणायचं. तर त्या पाचींचा पहिला शब्द घेऊन त्यांनी ओशन असं त्याला त्या थेरीला नाव दिलं, किंवा आपण मराठीमध्ये त्याला पंचघटक प्रारूप असं म्हणू शकतो. तर आता त्या पंचघटक प्रारूप थेरीमध्ये कुणी बनवली ही पंचघटक प्रारूप थेरी? तर रॉबर्ट मॅकर आणि पॉल कोस्ट. तर ह्या दोन शास्त्रज्ञांनी काय केलं की आपली जी गुणतत्व, आता ट्रेट याचा अर्थच तो होतो की प्रत्येकाची काही वैशिष्ट्य असतात, त्यालाच गुणवैशिष्ट्य असं किंवा आपण ट्रेट म्हणतो इंग्लिशमध्ये. तर त्या गुणवैशिष्ट्यावरती आधारित जे पर्सनॅलिटीचे विभाजन केलं गेलं त्याला आपण काय म्हणतो की पर्सनॅलिटी ऑन ट्रेड्स, किंवा ज्या ट्रेड्सला अनुसरून पर्सनॅलिटीचे प्रकार किंवा ह्या गोष्टी तयार केल्या गेल्या. तर हे कोण होते रॉबर्ट मेकर आणि पॉल कोस्ट? तर हे अमेरिकन काय होते की मानसशास्त्रज्ञ होते. आणि त्यांनी काय केलं की हे पंचकटक प्रारूप थेरी मांडली, आणि गुणविशेष जे व्यक्तिमत्वाचे गुणविशेष आहेत ते कशाच्या, म्हणजे फक्त जैविक प्रक्रिया, आता जैविक प्रक्रिया निर्धारित करतात. म्हणजे काय तर म्हणजे अनुवंशिक गोष्टी आल्या जैविकरित्या, नंतर अंतःस्रावी ग्रंथी आल्या, नंतर त्याच्यानंतर अंतःस्रावी नंतर क्रोमोझोमल डिसिजेस जे असतात ते क्रोमोझोमल, त्याच्यावरती पण पर्सनॅलिटीचे ठरल्या जातात किंवा पर्सनॅलिटी ठरली जाते. तर ह्या सगळ्याच्या आपण काय पाहिलं होतं की पंचघटक फक्त जैविक प्रक्रियावरती किंवा जैविक ह्या ज्या गोष्टी आहेत की ज्याच्यावरती आपण ठरवतो, तर त्याच्यावरतीच फक्त आधारित नसून तर आपल्या हॅबिट्स, म्हणजे आपली सवयी काय आहेत, नंतर आपली नीतिमूल्य म्हणजे आपले इथिक्स काय आहेत, नंतर आपले स्किल्स म्हणजे आपली कौशल्य काय आहेत, आणि त्याच्याबरोबर सांस्कृतिक घटक काय आहेत, आणि ह्या बाह्य घटकांनीही ते काय होतात की प्रभावित होतात. आणि त्यातले त्यांनी पुढं 5 घटकांचं निदान सांगितलंय. आता मराठीमध्ये ओपननेस टू एक्सपिरियन्सला पहिला जो आपण प्रकार बघणार आहोत त्याचं कसं की ओपननेस टू एक्सपिरियन्सेस. तर ओपननेस टू एक्सपिरियन्सेस त्यालाच काय म्हणायचं की इन्व्हेंटिव्ह असणं, किंवा इन्व्हेंटिव्ह म्हणजे काय तर एखादा शोध लावणारे शास्त्रज्ञ असतात त्यांना आपण इन्व्हेंटिव्ह इन्व्हेंटिव्हिस्ट म्हणतो, किंवा किती इन्व्हेंटिव्ह आहे तो, किती क्रिएटिव्ह. आता क्रिएटिव्ह म्हणजे एखादी गोष्ट नवीन बनवणे, किंवा क्युरियस असणे की जिज्ञासू वृत्ती असणे, किंवा कन्सिस्टंट असतात ते प्रत्येक एफर्ट, किंवा ते काय करतात ते आधीमध्ये, म्हणजे 4 दिवस काम केलं 2 दिवस बंद केलं तर तसं नसतं. तर कन्सिस्टंटली ते एखादी गोष्ट काम करायला घेतली तर ते कन्सिस्टंटली त्याच्यावरती काम करतात, आणि कॉशसली म्हणजे अगदी काळजीपूर्वक काम करतात. तर ते अशी लोक काय असतात की ओपननेस टू एक्सपिरियन्सेस म्हणतात. म्हणजे काय करतात तर जे काही अनुभव, आता आपण तुम्ही आम्ही काय करतो तर आपण डेली लाईफ जगतो, तर नवीन काही गोष्टी किंवा आपलं मूळचं काम सोडून किंवा आपण नवीन गोष्टींचा मुक्त स्वीकार करायला लगेच तयार, म्हणजे आपला कम्फर्ट झोन सोडायला आपण लवकर तयार होत नाही. प्रत्येक जण आपल्या कम्फर्ट झोन मध्ये सॅटिस्फॅक्शनने राहायचा प्रयत्न करतो, पण जोपर्यंत आपण हा कम्फर्ट झोन तोडत नाही, कारण कम्फर्ट झोन मध्ये राहायचा का प्रयत्न करतो, तर कम्फर्ट झोन मधून बाहेर पडलं तर आपल्याला काय होतं की स्ट्रगल येतं. प्रत्येक गोष्टींमध्ये आपल्याला नवीन गोष्टी
शिकाव्या लागतात, नवीन गोष्टी ची ओळख हे करायला लागतं. त्यामुळे आपला कम्फर्ट झोन आपण तोडायला तयार नसतो. म्हणून जी लोक नवीन नवीन गोष्टींचा सारखा अनुभव घेतात, नवनवीन गोष्टी ट्राय करतात, मग ते ह्याचे एक्झाम्पल घेऊ शकतो की आपण काही लोक आता समजा म्हणजे डॉक्टर लोक आहेत, पण ते शेअर मार्केटमध्ये इंटरेस्ट घेऊन शेअर मार्केटचा अभ्यास करतील, किंवा ते काही लोक म्हणजे आपलं प्रोफेशन सोडून दुसऱ्या काहीतरी गोष्टी म्हणजे कलागुणांना वाव देतील. म्हणजे काही जण हॉबी म्हणून पण देतील कलागुणांना, म्हणजे नवीन गोष्टी शिकतील. म्हणजे कोण पियानो शिकेल, कोण स्विमिंग शिकेल नवीन गोष्टी, किंवा त्याच्यामध्ये तो पार हे किंवा आता हे आयर्न मॅनच्या स्पर्धा होतात. बरेच लोक त्यांचं प्रोफेशन काहीतरी वेगळं असतं आणि आयर्न मॅन साठी तयारी करतात, किंवा मग सायकलिंग रेससाठी कोणीतरी तयारी करतं, कोण स्विमिंग चॅम्पियनसाठी करतं. काही जण ट्रेकिंग मध्ये एक्सपिरियन्स घेतात, काही जणांना ट्रेकिंग करायला खूप आवडतं. तर म्हणजे आपल्या लाईफमध्ये आपलं जे काही डेलीचं काम आहे ते सोडून नवनवीन गोष्टी स्वीकारणे किंवा नवनवीन येणाऱ्या अनुभवांचा काय करणे, मुक्तपणे स्वीकार करणे. क्लोज माइंडेड लोक कसं असतात की माझं बरोबर आहे आणि मला दुसऱ्याचं काही विचार करायचे किंवा दुसऱ्याचं काही ऐकून घ्यायचे किंवा दुसऱ्याचे पण काही विचार असू शकतात किंवा दुसऱ्याचे पण काही दृष्टिकोन असू शकतात, हे बघायची तयारीच नसते. किंवा जे काही आहे ते सोडून दुसरं काही करायची तयारी नसते. तर तसं नसतं इथं ओपननेस टू एक्सपिरियन्स किंवा अनुभवांचा मुक्त स्वीकार मध्ये. तर तो पहिला ओशन मधला ओ येतो. इथे आपण काय करतो, अनुभवांचा मुक्त स्वीकार करतो. नंतर मग कलात्मक सौंदर्य असू दे, भावना असू दे, साहस असू दे, सर्जनशीलता असू दे, कल्पनाशक्ती असू दे, किंवा अनुभवातील काही विशिष्ट गोष्टी असू देत. हा, तर ह्याच्यामध्ये कोणी आपलं प्रोफेशन जे आहे ते तर ठेवणारच, पण त्याच्याबरोबर काहीतरी नवीन गोष्टी शिकणार किंवा सर्जनशीलता असणार त्याच्यामध्ये. तर आता तुम्ही सगळ्या व्यक्ती घ्या की तुम्ही प्रत्येक जणांचं काही ना काहीतरी प्रोफेशन वेगळं आहे, पण तुम्ही प्रत्येक जण एम.ए. योगाचा अभ्यास करताय, तर नवीन काहीतरी गोष्ट शिकायची किंवा अनुभवांचा मुक्त स्वीकार करण्याची तुमच्याकडे पात्रता आहे किंवा तुम्ही त्यासाठी पात्र आहात, कारण तुम्ही नवनवीन गोष्टी शिकता. ह्या वयात सुद्धा प्रत्येक जण तुम्ही काहीतरी नवीन शिकण्याचा किंवा कल्पनाशक्ती वापरण्याचा किंवा सर्जनशक्ती, आपल्या स्वतःच्या सृजनशक्तीला किंवा कलात्मक सौंदर्याला, आपल्या भावनांना आव्हान देता किंवा आपल्याला नवीन 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 अनुभव. कारण योगा हे कसं आहे, एक्सपिरियन्सचं किंवा अनुभवाचं शास्त्र आहे. आणि ते तुम्ही त्याचा अभ्यास करून त्याच्यातून काही अनुभव घेण्याचा किंवा मुक्त विचार स्वीकारण्याची तुमची तयारी आहे. तर हे सगळं त्याच्यामध्ये ओशन मध्ये किंवा अनुभवांचा मुक्त स्वीकार मध्ये येतं. नंतर सेकंड पॉइंट कोणता येतो त्यांनी जो मांडलाय, तो सतत विवेक बुद्धी येते. आता त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात की कॉन्शियसनेस. आता आपण जो कॉन्शियसनेस पाहिला की जो सिग्मंड फ्रॉइडच्या ह्याच्यामध्ये की जागृत अवस्था, मनाची जागृत अवस्था, किंवा आपण बऱ्याच ठिकाणी कॉन्शियसनेस हा शब्द आला, तो कार्लिंगच्या थेअरीमध्ये पण आला. तर कॉन्शियसनेस म्हणजे आता इथं सदविवेक बुद्धी असं आपण मराठीमध्ये आलं. सद विवेक बुद्धी म्हणजे केवढा सुंदर, नुसती विवेक बुद्धी नाही तर सद विवेक बुद्धी म्हणजे काय की अ, थोडक्यात काय की जे काही परिस्थिती येते किंवा जे काही आपल्या येतात, तर प्रत्येक ठिकाणी काय असतो की त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रत्येकांच्या मध्ये काहीतरी आपण समायोजन करत असतो आणि त्याच्या वेळेस मग आपल्यामध्ये भावनांचे आवेग येतात, बुद्धींमध्ये अनेक विचार येऊन जातात, मानसिक आपल्यामध्ये परिवर्तन होतात, शारीरिक परिवर्तन होतात. तर अशा वेळेस आता तुम्ही समजा थिएटरमध्ये गेलाय आणि थिएटरमध्ये एक पुढचा माणूस तुमच्या चेअरवरती पाठीमागून तुम्हाला पाय लावतोय आणि टच करतोय. मग अशा वेळेस तुम्ही पहिल्यांदा शांतपणे सांगाल की तुमचा पाय मला लागतो, तर तुम्ही प्लीज पाय मागे या. एवढं तुम्हाला एक दोन दोन त्या तीनदा सांगून त्याला जर कळत नसेल तर तुमचा विवेक काय होतो, नष्ट होतो. आणि तुम्ही रागाने स्वतःच्या भावनावरती कंट्रोल न करता रागाने काय करू शकता की त्याला मारू शकता किंवा त्याला काही पण उलट बोलू शकता किंवा भांडणं होऊ शकतात. तर म्हणजे एका मत याचा अर्थ असा नाही की सहन करत राहणे, पण ह्याचा अर्थ तुम्ही त्याला व्यवस्थितपणे सांगू शकता. तो नाही सांगत, तो जर ऐकत नसेल तर जर जागा कुठे दुसरीकडे रिकामी असेल तर तिथे बसू शकता आणि नाहीतरी तिसरा पर्याय म्हणजे मग तुम्ही तिथे कंप्लेंट करू शकता. तर त्याला काहीतरी बोलण्यापेक्षा म्हणजे काय, तर तुमचं सदसद विवेक बुद्धीचा तुम्ही इथे काय केलेला आहे, वापर केलेला आहे. की तुमची विवेक बुद्धी म्हणजे भावनांच्या म्हणजे कुठल्याही भावनावरती किंवा आपल्या आवेगावरती काय केलेलं आहे आपण
नियंत्रण ठेवलेलं आहे. मग ते एखादी धक्का असू शकतो की ऍक्सिडेंटमध्ये आपल्या एकदम जवळची व्यक्ती जाऊ शकते. त्याच वेळेस सुद्धा आपली सद्विवेक बुद्धी किंवा सद्सद्विवेक बुद्धी जागी ठेवून, किंवा समजा आपलाच ऍक्सिडेंट झालाय आणि ऍक्सिडेंटमध्ये मग आपल्याला तेवढं लागलेलं नाही, पण आपल्या शेजारच्या व्यक्तीला, तर सदसद घाबरून न जाता सद्सद्विवेक बुद्धी जागी ठेवून त्या माणसाला आपण पटकन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करणे, त्यासाठी मदत करणे किंवा पटकन त्या वेळेला अनुसरून निर्णय घेणे, तर ह्याला सदसद विवेक बुद्धी असं आपण म्हणू शकतो. तर इथे स्वतःच्या भावनांच्या वरती काय करायला लागतो, आपल्याला आवेगावरती नियंत्रण ठेवावं लागतं आणि त्याच्यानुसार आपल्याला की सुसंघटित, रिस्पॉन्सिबल, नियोजनबद्ध किंवा आपण शिस्तप्रिय, डिसिप्लिन असं काहीतरी आपल्याला विचार किंवा निर्णय घ्यावा लागतो. आणि ही लोक तशीच असतात जी सदसद विवेक बुद्धी ग्रुपमध्ये किंवा त्यांच्यामध्ये ज्याच्यामध्ये हा डॉमिनन्स गुण दिसतो आपल्याला कॉन्शियसनेसचा, त्या व्यक्ती हा सुसंघटित असतात, जबाबदार, रिस्पॉन्सिबल असतात. त्यांचं प्रत्येक काम हे नियोजनबद्ध असतं, कष्टाळू असतात ते, नंतर शिस्तप्रिय किंवा डिसिप्लिन्ड असतात आणि शक्यतो कधीच निष्काळजी किंवा बेजबाबदारपणा त्यांच्यामध्ये दिसून येत नाही. तर प्रत्येक व्यक्तीमध्ये जो डॉमिनन्स गुण आहे त्याच्यानुसार आपण त्याला ह्या गोष्टींमध्ये ठेवू शकतो. काही जणांच्यात 2 गुण असू शकतात, काही जणांच्यात 3 असू शकतात, काही जणांच्यात एकच असू शकतो यातला. तर हे पहिला बघितला आपण अनुभवांचा मुक्त स्वीकार, आणि दुसरा बघितला आपण सदसद विवेक बुद्धी. तर प्रत्येक ठिकाणी आपली सदसद विवेक बुद्धी वापरून आपण काय करू शकतो की काम करू शकतो. नंतर बहिर्मुखता. आता तुम्ही कार्लोइनच्या थेरीमध्ये पण बघितलं होतं की अंतर्मुख असणे, बहिर्मुख असणे आणि उभयमुखी असणे किंवा ॲम्बिव्हेंट म्हटलं होतं आपण त्याला. इंट्रोवर्ट, एक्स्ट्रोवर्ट आणि ॲम्बिव्हेंट म्हटलं होतं. तर इथं बहिर्मुखता म्हणजे ई घेतला, ओशन मधला ई आला इथे. तर बहिर्मुखता म्हणजे तुम्हाला, आपल्याला तर सगळ्यांना माहिती आहे बहिर्मुख माणूस म्हणजे काय असतो. तर बहिर्मुख माणूस म्हणजे जो समाजप्रिय, ह्याच्यामध्ये राजकारणी लोक येतात, खेळाडू लोक येतात, सिने नटनट्या किंवा आपले हिरो हिरोईन्स ह्याच्यामध्ये येतात. कारण ही लोक एक्स्ट्रोवर्ट असतात. एक्स्ट्रोवर्ट म्हणजे काय, तर ह्यांना प्रत्येक गोष्ट बोलून दाखवतात किंवा ह्यांची प्रत्येक शरीराचा भागन भाग सुद्धा इतर लोकांबरोबर संवाद साधत असतो. ह्यांना समाजशील प्रिय प्राणी असतात. एकटं राहायला आवडत नाही. एकटं राहिलं तर ते डिप्रेशन किंवा अँझायटी मध्ये जाऊ शकतात. त्यांना आपल्या भोवताली काही ना काहीतरी लोकांचा समूह लागतो. तर ही लोक काय असतात, त्यामुळे एक्स्ट्रोवर्ट असतात. ही नेहमी काहीतरी नवीन गोष्टी करण्यामागे किंवा लीडर, समाजभिमुख किंवा त्यांच्यामध्ये असतं. तर ही लोक कशी असतात, ही जी लोक साधारणतः, ही जी ज्या लोकांच्या मध्ये हा बहिर्मुक्त गुणविशेष जास्त प्रमाणात असतो, अशा व्यक्ती बोलक्या स्वभावाच्या असतात. कारण लोकांच्यात राहायचं म्हणलं की तुम्हाला कंटिन्युअसली त्यांच्याशी कम्युनिकेशन किंवा संवाद साधावा लागतो. नंतर त्या आपल्या भूमिकेशी ठाम असतात की आपली जी मतं आहे, म्हणजे दुसऱ्यांची मतं आली म्हणून आपली मतं ते सोडून देत नाहीत, तर आपली ही मतं ते ठामपणे मांडतात. त्याच्यानंतर दुसरं काय की ती समाजभिमुख असतात, कारण त्यांना सारखं समाजात राहायला आवडतं. आणि ते काय करतात, तर ज्यांच्या ह्याच्या उलट कमी प्रमाणात गुण असतील किंवा बाबा जे अंतर्मुख असतील, त्या व्यक्ती मात्र शांत, एकलकोंड्या किंवा अशा स्वभावाच्या काय करतात आपल्याला आढळून येतात. त्याच्यानंतर हा आपला बहिर्मुख होता, ह्या तो तिसरा भाग आपण त्यांनी जो मांडला की रॉबर्ट मॅकेर आणि आपले हे जे 2 शास्त्रज्ञ आहेत, जेल कोस्टा, तर ह्या दोघांनी जो मांडला त्यातला तिसरा भाग होता बहिर्मुखता. नंतर चौथ्या पर्सनॅलिटी ट्रेट्स मध्ये त्यांनी कुठला घेतला, तर साधा त्यांनी काय दिलं की सहमती दर्शकता किंवा ऍग्रीबलनेस असं आपण त्याला म्हणू शकतो. तर ह्याला ए म्हणजे ओशन मधला हा ए आला. कारण तुम्हाला लिहायला सोपं की ओशन हा शब्द लक्षात ठेवला की तुम्हाला त्याच्यावरून इंग्लिशमध्ये लिहिलं तर त्याचंच मराठी ट्रान्सलेशन तुम्हाला करता येतं की ओपननेस टू एक्सपिरियन्स किंवा कॉन्शियसनेस म्हणजे सतसत विवेक बुद्धी किंवा एक्स्ट्रोवर्जन म्हणजे बहिर्मुखता, आणि ए मधला अग्रेबलनेस म्हणजे सहमती दर्शकता. आता सहमती दर्शकता जी गुणविशेषता इतरांशी म्हणजे काय होतं की हा गुणविशेष ज्याच्यामध्ये डॉमिनंट असतो ते इतरांशी ऍडजस्ट करतात लगेचच, किंवा मिळून मिसळून राहण्याची त्यांची कपॅसिटी सगळ्यामध्ये कशी असते की जास्त प्रमाणात असते. हे म्हणजे ते खेड्यामध्ये गेले, खेड्यातल्या लोकांशी राहायची वेळ आली तर तिथेही ते ऍडजस्ट होतात, शहरातील लोकांबरोबर आले तर त्या लोकांशीही ऍडजस्ट होतात, किंवा
कल्चर वेगळं आहे, तुम्ही दुसऱ्या फॉरेन कंट्रीजमध्ये गेले तिथलं कल्चर वेगळं आहे, तिथल्या गोष्टी. तर प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं ते जातात तिथं तिथं ते काय करतात, त्यांच्या ह्या गुणामुळे, सहमती दर्शकता किंवा अग्रीपलनेसच्या गुणामुळे ते काय होतात की तिथल्या तिथल्या कल्चरला, तिथल्या तिथल्या फूड ऍक्टिव्हिटीज किंवा तिथल्या तिथल्या ऍक्टिव्हिटीज सगळ्यालाच किंवा फूड कल्चरला सुद्धा ते आपली करतात, ऍक्सेप्ट करतात. इव्हन आपण ह्या स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये गेलो, महाराष्ट्रामधून आपण साऊथला गेलो, तर त्यांच्या पेहरावामध्ये वेगळेपणा आहे. त्यांच्या खाण्यामध्ये आपल्याकडे गहू ज्वारीचं प्रमाण, बाजरीचं प्रमाण जास्त आहे, तर तिथे राईसचं प्रमाण जास्त आहे. तिथे फर्मेंटेड इडली, डोसा, उत्तप्पा कंटिन्युअसली, किंवा त्यांचं जेवणाचा मूळ गाभा पण चपाती किंवा भाकरी नसून तर भात असतो, आणि त्याच्याबरोबर ती व्हेजिटेबल्स असतात. व्हेजिटेबल्समध्ये पण त्यांच्याकडे प्रकार वेगळे असतात. तर तसं मग अशा वेळेस आपण ह्या वातावरणात आपण वाढलेलो असतो आणि आपण 8 दिवस कंटिन्युअसली तुम्हाला इडली डोसा आणि भात खायला दिला तर तुम्ही खाऊ शकता का? नाही. तर मग तुम्हाला असं 9व्या 10व्या दिवशी वाटतं की कधी एकदा मला चपाती किंवा भाकरी खायला मिळते. तर मग हे खाण्याच्या बाबतीत झालं. असं बऱ्याच गोष्टी असतात की त्यांची लँग्वेज किंवा आपण त्यांच्या पेहराव्याशी किंवा तिथल्या कल्चरशी जुळवून घ्यावं लागतं आपल्याला. कारण तिथे राहायचं म्हणल्यावर त्या माणसांप्रमाणे आपल्याला थोडंसं आपल्याला मिळून मिसळून राहायला किंवा सामाजिक गोष्टींचा मेळ घालायला जमला पाहिजे. तर त्या अशा व्यक्तींमध्ये हा गुणविशेष जास्त प्रमाणात असतो. त्या व्यक्ती कशा असतात तर प्रेमळ असतात, इतरांची काळजी घेणारे असतात, सहकार्य हा त्यांच्यामध्ये गुणधर्म दिसून येतो. त्याचप्रमाणे ज्यांच्यामध्ये हा गुणधर्म कमी आढळतो किंवा सहमती दर्शकता कमी आढळते, अशा व्यक्ती कशा असतात तर भांडखोर असतात, इतरांचा द्वेष करणारे असतात, कुणालाही मदत करणारे नसतात, सेल्फिश असतात. थोडक्यात काय तर ह्याच्या विरुद्धचे गुण, ज्याच्यामध्ये हा गुण कमी दिसतो त्या व्यक्ती अशा असतात. आणि आता 5वा गुण चेतापदशिता किंवा न्यूरोटिझम म्हणजे काय तर त्याला यन, ओशन मधला हा यन म्हणतात. आता ह्या जो गुणविशेष ज्यांच्याकडे जास्त आहे किंवा नर्वस, तर त्या लोकांमध्ये काय असतात की चिड जास्त, राग लवकर येतो त्यांना, तापट असतात, सारखं अँझायटी किंवा चिंता असते त्यांच्यामध्ये, खिन्न दिसतात, उदास दिसतात, नेहमी त्यांच्यामध्ये नकारात्मक भावनांचा उदय जास्त प्रमाणात असतो, आणि नेहमी उदासीन चिडखोर दिसून येतात या व्यक्ती. तर आणि ह्याच्या उलट ज्या व्यक्तींमध्ये हा प्रमाण कमी असतं, अशा व्यक्ती संयमी असतात, स्थिर स्वभावाच्या, शांत आणि समाधानी त्यात आपल्याला दिसून येतं. तर बघू शकतो आता अशा लोकांचं प्रमाण आपल्या ह्याच्यामध्ये काय आहे की खूप जास्त प्रमाणात आहे. तर त्याच्यामध्ये काय आहे की बऱ्याच लोकांना काय होतं की लगेचच काय होतं की छोट्या छोट्या गोष्टींची काय होते की चिंता निर्माण होते, किंवा समजा ऑफिसचा स्टाफ बदललाय, किंवा काही गोष्टींना, काही गोष्टी तर आधीच नकारात्मक म्हणजे भविष्याचा विचार, म्हणजे हे कधी वर्तमानामध्ये जगत नाहीत ही लोक. एकतर नेहमी भूतकाळात घडलेल्या वाईट गोष्टींचा विचार करतात, किंवा भविष्य काळामध्ये माझं कसं होणार, किंवा मागं वाईट झालं म्हणजे पुढेही वाईट व्हायची शक्यता दाट आहे. अशा गोष्टी यांच्या मनामध्ये काय असतात, नेहमी गोंधळत असतात, आणि कधीच हे वर्तमानात जगत नाहीत. आलेला क्षण किंवा आलेला दिवस एन्जॉय करत नाहीत, आणि त्याच्यामुळे काय होतं की त्यांच्यामध्ये, मग तुम्ही विचार करा की संताप हा नेहमी चिंतेला जन्म देतो. ह्याचं मी तुम्हाला उदाहरण देऊ शकते की एक समजा मित्र आहे, माझ्याकडे एक मित्र आला बीके म्हणून, आणि तो मला काय म्हणाला की मला तुला भेटायचंय, आणि तो माझ्याकडे आला, आणि मग त्याने सांगितलं की काय सांगू तुला की मला असं वाटतं की माझ्या बॉस जे आता बदलत आहेत, तर ते माझा पहिला बॉस हा नवीन येणाऱ्या बॉस पेक्षा मला नेहमी पहिला बॉसच चांगला वाटतो. कारण नवीन येणारा बॉस काही ना काहीतरी गोष्टी त्याच्यामध्ये वाईटच असतात. मग तो म्हणतो काय वाईट असतात, तर तो म्हणतो पहिल्या बॉसला कळत तरी होतं की आपल्याला काही येत नाही तर आपण दुसऱ्याचं ऐकायला पाहिजे. तर ह्या बॉसला हेही कळत नाही की आपल्याला येत नाही तर आपण दुसऱ्यांचं ऐकावं, तर हेही ह्याला कळत नाही, आणि त्याच्यामुळे तो प्रत्येक प्रोजेक्टला स्वतःच नाव लावतो आणि कुणालाही तो हे करत नाही. तर हा काय झाला चिड. त्याच्यानंतर तर मग बायको मुलं काय बोलावं कळत नाही, मग आपण मी विचारलं की बाबा तुझी बायको बायको कशी आहे, तर तो म्हणतो की ते तर एक वेगळंच कारण आहे, म्हणतो की बायको काय करते तर म्हणे, म्हणजे दोघींचं चुकतं नाही, बायको आणि आईचं तर नेहमीच वाद असतो. म्हणतो की माझी आई कशी आहे की तिला खूप स्वच्छता लागते प्रत्येक गोष्टीमध्ये, खूप स्वच्छता, म्हणजे बायको पण अस्वच्छ आहे अशातला भाग नाही, पण तिला जिथे नाही जिथे नाही वाटत की, तर तिथे ती फटकन तापटपणे काहीतरी बोलून देते.
वेडावाकडं म्हणजे लगेच स्पष्टपणे सांगून टाकते आणि त्याच्यामुळे घरामध्ये वाद होतात. नंतर तिसरी गोष्ट काय सांगतो, की एक मुलगा असा आहे की तो इतका व्यवस्थित आहे की त्याला जर थोडं जरी अक्षर वेडावाकडं आलं तर सारखं सारखं खोडून 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 करत चौथ्यांदा पाचव्यांदा लिहितो. आणि दुसरा त्याच्या एकदम अपोजिट आहे की लिहितच नाही. आणि त्याच्यामुळे आता मी आयुष्याला कंटाळलोय किंवा मला संताप आले. म्हणजे इथं काय होते की आपोआपच तुम्हाला जाणवतं की सगळी खिन्नता आली की सगळीकडनं चीड किंवा चिंता किंवा नकारात्मक भावनाचा अनुभव आलाय त्याला. मग त्याच्या विरुद्ध आपण आता तोच माणूस परत म्हणतो की मग ठीक आहे त्याला आपण काही सांगू शकतो. तसाच एक 8 दिवसांनी परत मला भेटायला आला तेव्हा तो एकदम उत्साही आनंदी दिसत होता. मग ह्याचं कारण काय आहे असं म्हटलं, त्याला विचारलं. तर तो काय म्हणला की मी तुझ्या भेटून जेव्हा जात होतो बसमधून, तेव्हा मी काय केलं की बस काय करत होती की प्रत्येक स्टॉपला थांबत होती आणि प्रत्येक ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी सिग्नलला प्रत्येक ठिकाणी गाडीचा खूप वेळ जात होता आणि त्यामुळे मी वैतागून गेलो. शेवटी मी एका ठिकाणी काय विचार केला की इथून माझं घर किती लांब आहे, तर 3 किलोमीटर लांब आहे. मग माझ्याकडे वेळ आहे का? आहे. मग तर मी चालत जाऊ शकतो का? जाऊ शकतो. पण समजा मी उतरलो आणि बस एकदम हलली, तर मग मला वाईट वाटेल का? तर नाही. मग मी मागे वळूनच बघणार नाही की बस निघून चालली. मग अशा तऱ्हेने जेव्हा मी गाडीतून उतरून चालायला लागलो, तेव्हा मला लक्षात आलं की मी खूप दिवसांनी असा एकटा चालत आहे. आणि मी स्वतःविषयी किंवा मला स्वतःला काय हवं आहे किंवा माझा स्वतःचा सेल्फ टॉक किंवा माझा स्वतःचा सेल्फ टाइम काही वेगळा नाहीये किंवा मी स्वतःविषयी विचारच करत नाही आणि इथे दुसऱ्यांच्याच निगेटिव्ह गोष्टींना किंवा जजमेंटल होतो दुसऱ्यांच्याच गोष्टींना मी काहीतरी हे देतो, माझ्या परिस्थितीला ते जबाबदार आहे. तर मग ज्या गोष्टी माझ्या नियंत्रणात आहेत त्या गोष्टींना मी सुधारू शकतो. म्हणजे ज्या गोष्टी ज्या नियंत्रणात नाहीयेत त्याला मी काहीतरी करू शकतो का? मग थोडंसं चालता चालता माझ्या लक्षात आलं की खूप दिवसांनी मी चालतोय. मला खूप आनंदी झालो. मग घरी गेल्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की माझी आई पूर्वी शिक्षिका होती. तर मी तिला असं एक्सप्लेन केलं की घरात तिला स्वतःचा म्हणजे प्रत्येकाला स्वतःचा सेल्फ टाइम हवा असतो किंवा स्वतःचं वेगळेपण काहीतरी हवं असतं. मग मी सांगितलं की माझ्या आईला की प्रौढ साक्षरता वर्ग चालू आहेत, तर तू तिथे का शिकवायला जात नाहीस? आणि मग आईला तिथे चिटकून दिलं. म्हणजे ती थोडा वेळ काय लागली, स्वतःचा वेळ तिला मिळायला लागला किंवा ती स्वतःचं काहीतरी करायला लागली. तेव्हा घरातल्या वादांना किंवा त्याला काही झालं की वाद कमी झाले. त्याच्यानंतर मी असं ठरवलं की संध्याकाळचा स्वयंपाक मुलं आणि मी मिळून करणार ऑफिसमधनं आल्यानंतर. मग जेव्हा मुलांना हाताखाली घेऊन स्वयंपाक करायला लागलो, तेव्हा आईला जर जेव्हा सांगितलं की नाही हे नातवांनी केले, तर नातवांना उलटं ती कौतुक करायची, नातवांना नावं ठेवायची नाही. त्याच वेळेला उलट बायकोनी केलं की ती नावं ठेवायची. म्हणजे तोही वादाचा मुद्दा टळला. म्हणजे सगळ्या गोष्टी टळल्या नाहीत, परंतु जेव्हा आपण आपल्या नियंत्रणात काही गोष्टी आहेत, नियंत्रणात काही गोष्टी नाहीयेत, ह्या बघून जेव्हा आपण ह्या गोष्टींचा आपल्या व्यवहारामध्ये किंवा आपल्या गोष्टींमध्ये आणतो. कारण आपण प्रत्येक वेळेस जर नकारात्मकच किंवा गोष्टी पाहत गेलो, तर प्रत्येक व्यक्तीमध्ये पॉझिटिव्ह गोष्टी आहेत, नकारात्मक गोष्टी आहेत. मग आपला संताप वाढतो. संताप वाढलं की खिन्नता वाढते, चिंता वाढते. त्याच्यानंतर डिप्रेशन किंवा अवसाद तयार होऊ शकतो. आणि अशा व्यक्ती जास्त असू शकतात, नाही असं नाही. तर त्यांना त्यातून बाहेर काढण्यासाठी किंवा त्यांना उत्साही, शांत, समय करण्यासाठी आपल्याला त्यांना काही वेळेस सायकोलॉजिकल ट्रीटमेंट द्यावे, काउन्सिलिंग सेशन्स द्यावे लागतात. काही वेळा त्यांना आपल्याला इतर गोष्टी द्याव्या लागतात. पण आता इथं पर्सनॅलिटी ट्रेट आहे. तर ते कुठल्या पर्सनॅलिटी ट्रेटमध्ये कोणत्या व्यक्ती येतात हे आपण साधारणतः तुम्ही ही नावं लक्षात ठेवली आणि थोडंसं खेळ म्हणून जरी तुम्ही घरातल्या लोकांचं अनालिसिस केलं किंवा रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांचं सुद्धा अनालिसिस करून ह्या 5 प्रकारामध्ये ते कुठल्या प्रकारामध्ये जास्त मोडतात आपण जर असा विचार केला तर ते अजून आपल्या जास्त लक्षात राहील किंवा त्यातल्या जास्त गोष्टी आपल्याला समजतील. आता हे आपल्या साधारणतः पर्सनॅलिटी थेअरीज आपण किंवा पर्सनॅलिटी ट्रेट्स बघितले. ट्रेट्स म्हणजे त्यातील गुणवैशिष्ट्य, ट्रेट्स म्हणजे वैशिष्ट्य. तर गुणवैशिष्ट्यानुसार आपण पर्सनॅलिटीचे ट्रेट काय आहेत आपण बघितले. म्हणजे ते पहिल्यांदा टाइप्स कुठले बघितले तर त्याच्यानुसार आपलं अगदी म्हणजे सुरुवातीपासून जर आपण चालू केलं तर आपण जवळजवळ 6-7 शास्त्रज्ञांच्या पर्सनॅलिटी ट्रेट्स आपण पाहिलेले आहेत. म्हणजे पहिल्यांदा हिपोक्रेटिस आला, नंतर शेल्डन आला, क्रेशमर आला, त्याच्यानंतर आपलं चौथं आपण काय बघितलं होतं की कार्ल युंग आला, नंतर 5वी थेअरी आपण बघितली होती की
कॅटलची 16 P5 थेअरी बघितली. आयझेकची थेअरी बघितली, की आयझेकच्या थेअरीमध्ये आपण 3 प्रकार बघितले होते, की एकमेकाच्या विरुद्ध असणारे, की मनोविकृती कमी किंवा जास्त, किंवा बहिर्मुखता किंवा अंतर्मुखता, अशा अपोजिट गोष्टी आपण त्याच्यामध्ये पाहिल्या आयझेकच्या ह्याच्यामध्ये. आणि आल्पोर्ट गार्डनचा आपण त्याचा पण व्यक्तिमत्व सिद्धांत किंवा त्याचा पण पाहिला. त्याच्यामध्ये आपण दुय्यम गुण, प्रधान गुण आणि मध्यम गुण पाहिले. म्हणजे आपल्याला ह्या सगळ्या 7-8 थेअरीमध्ये, पर्सनॅलिटी ट्रेट्समध्ये किंवा टाइप्समध्ये आपल्याला ह्या सगळ्या थेअरी येतात. एका वर्षी असं विचारलं होतं की प्रश्न तुमच्या पेपरमध्ये, की मला वाटतं मागच्या वर्षी काहीतरी विचारलं होतं, की भारतीय तत्वज्ञानानुसार पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्व म्हणजे काय आहे. तर ते व्यक्तिमत्व, तो 15 मार्काला क्वेश्चन होता, तर हे पण सगळ्यांना माहित पाहिजे. तर म्हणून मी आपली व्यक्तिमत्वाची संकल्पना भारतीय दृष्टिकोनानुसार काय आहे, तर हे मी तुम्हाला आपल्याला समजून सांगणार आहे. तर आता तुम्हाला सगळे व्यक्तिमत्व, तुम्हाला मला वाटतं की 12 का 13 व्यक्तिमत्वांची, मला वाटतं सेकंड इयर का थर्ड इयरला सब्जेक्टमध्ये माहिती आहे. तर तुम्हाला अरबिंदो सगळ्यांना माहित असतील, की योगामध्ये होऊन गेलेल्या सगळ्या, म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये बऱ्याच जणांच्या अय्यंगारांची माहिती असेल, किंवा पर्सनली की कृष्णवल्लम, म्हणजे सगळे जे आपण बघितलं, की अरविंद घोष असेल, ओशो असेल, ह्या सगळ्यांची माहिती मला वाटतं तुम्हाला सेकंड इयर किंवा थर्ड इयरला झाली. त्यातले अरबिंदो किंवा हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. तर हे काय होते, की श्री अरबिंदो यांनी काय केले, की एकाग्र प्रणाली निर्मिती केली. म्हणजे किंवा उभ्या प्रणालीच्या एकाच वेळी एका क्रियेवरती भर गेला. म्हणजे आता ही एकाग्र प्रणाली किंवा रिंग प्रणाली म्हणजे काय आहे, तर ही आवरणांची एक मालिका आहे. तुम्ही जसं योगामध्ये पंचकोश बघता, तसं त्यांनी पर्सनॅलिटीचे, अरविंदोनी असे ह्याच्यानुसार भाग केले. म्हणजे हे फिजिकल म्हणजे शारीरिक, व्हायटल म्हणजे आपले सगळे व्हायटल ऑर्गन्स आले याच्यामध्ये, मेंटल म्हणजे बुद्धी आणि हे येतं याच्यामध्ये, इनर माइंड म्हणजे आत्मा, किंवा सायकी म्हणजे आत्मा येतं, इनर माइंड म्हणजे मन येतं, नंतर मेंटल म्हणजे बुद्धी येते, व्हायटल म्हणजे व्हायटल ऑर्गन्स येतात, आणि फिजिकल. तर हे व्हायटल ऑर्गन्स मध्ये सगळं प्राणवायू शक्ती, रक्तवायू शक्ती, किंवा आपलं प्राणमय कोश, असं थोडक्यात तसं येऊ शकतं. तर त्यांनी ही काय केली, की एक संकल्पना मांडली, की म्हणजे त्यांनी सांगितलं, की रिंग सांगितली, की आणि सर्वात बाहेरील वर्तुळामध्ये त्यांनी काय केले, की भौतिक शरीराची जाणीव किंवा आपल्या प्राणिक शरीराची किंवा आवरणाची जाणीव असते. म्हणजे काय त्यांनी सांगितलं, की इथं काय आहे, की शारीरिक आवरणाची, नंतर प्राणिक आवरणाची, मग मानसिक आवरणाची, आणि मग आत्म्याची, अशी त्यांनी काय सांगितलं, की आवरणं काय आहेत ते सांगितलं. म्हणजे सर्वात बाहेरील वर्तुळाला भौतिक शरीराची जाणीव, नंतर प्राणिक शरीराची किंवा आवरणाची जाणीव, नंतर मानसिक जळ आवरणाची, आणि ही तिन्ही पै जी बाहेरची वर्तुळ आहे ती चैतन्यांनी किंवा आत्म्यांनी किंवा सायकीनी किंवा इनर आत्म्यांनी काय असतात, की एकमेकाशी काय होतात, की जोडलेली असतील. आणि आतील वर्तुळ हे आंतरिक मनाने बनलेले असतं, आणि ते वैश्विक म्हणजे किंवा सर्वोच्च जी ऊर्जा आहे, जी आपल्याला आपल्या स्वतःमध्ये आहे, हे माहीतही नसतं. तर दैवी ऊर्जा म्हणू शकतो आपण त्याला. मग त्याच्यामध्ये बऱ्याच जणांकडे असतं, की इंट्युशन, सिक्स सेन्स म्हणतो आपण, किंवा एक इंट्युशन म्हणतो. तर ते सिक्स सेन्स आहे मला, असं लोक बरेच म्हणतात, की मला सिक्स सेन्स आहे, मला स्वप्न पडतात किंवा मला असं दृष्टिकोन दिसतो. तर तसं, तर ह्या गोष्टींप्रमाणे काय होतं, की त्यांनी सतचित आनंद सारखी काय होते, की आपली चैतन्याच्या स्तरानुसार आपलं व्यक्तिमत्व होतं, असं त्यांनी अरविंदनी काय केलं, की सांगितलं. नंतर आता स्वभाव संकल्पनेवरून पण व्यक्तिमत्व संकल्पना भारतीय तत्वज्ञानामध्ये सांगितलेली आहे. तर आता भारतीय मानसशास्त्रामध्ये बघितलं तर तुम्ही काय बघितलं, की आपले व्यक्तिमत्व शब्द कशाने वापरलेला आहे, की कठोर अर्थाने वापरला गेलाय, की तुझं व्यक्तिमत्व असं आहे, तुझं व्यक्तिमत्व, किंवा कठोर शब्द आहे एक प्रकारचा. आणि त्यांनी काय केलं, की व्यक्तिमत्वामध्ये सर्व पैलूंचा समावेश घेतला, आणि सगळ्यात महत्वाचं त्यांनी स्वभाव हा आवश्यक गुण मानला. कारण स्वभावावरती त्यांनी व्यक्तिमत्वाची संकल्पना गुंफली. आणि त्यांनी काय सांगितलं, की सगळ्यामध्ये चैतन्य काय आहे, की खूप प्रभावाने किंवा महत्वाचं आहे. आणि म्हणजे तुम्ही भगवद्गीतेमध्ये पण आसुरी गुण आणि दैवी गुणांचं वर्णन आहे. मग हे कशावरून केलं, तर दैवी गुण म्हणजे सगळे चांगले गुण, आणि त्यांना दैवी गुण असं नाव दिलं. आणि आसुरी गुणांना सगळे आसुरी गुण आहेत समजून असं आसुरी नाव दिलं. तर हा जो स्वभाव तुमचा कसा आहे, त्याच्यावरून त्यांनी हा
गोष्टी किंवा ह्या नियम किंवा स्वभावानुसार त्यांनी मांडले गेले. नंतर अरविंदोच्या गीतावरील निबंध ज्यामध्ये त्यांनी आध्यात्मिक व्यक्तिमत्व असा शब्द वापरला. कारण त्यांनी काय सांगितलं, की त्यांच्यामध्ये आपल्यासमोर कुठल्या कुठल्या शक्ती आहेत? 3 शक्ती आहेत. म्हणजे पुरुषोत्तम ही सर्वोच्च सत्ता आहे. नंतर आपल्याला काय करायचंय, की आत्मा आणि जीव हं, ह्यांचं काय करायचंय, की आपल्याला अज्ञानापासून त्यांना मुक्त करायचंय आणि त्यांना जे वरती आवरण आलंय किंवा आपल्याला जे आवरण आलंय, की बाबा चित्तवृत्ती निरोध हा आपण योगा हा म्हणतो, की चित्ताच्या वृत्तीवरती जे त्या वृत्तींचा निरोध करायचा आहे आपल्याला आणि आत्म्या आणि जीवाचं खरं शुद्ध स्वरूप किंवा आध्यात्मिक व्यक्तिमत्व बनवायचं आहे आपल्याला आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं, की जेव्हा आपल्यामध्ये सात्विकता किंवा निष्क्रिय निवृत्ती जाऊन जेव्हा आध्यात्मिक व्यक्तिमत्व बनते, तेव्हा आपल्यामध्ये काय दिसतं प्रत्येकाला, की अहंकारहीन दिसते, इच्छाशून्यता दिसते आणि अशा व्यक्तिमत्वाचा विकास होतो किंवा त्याच्या मोक्षाकडे वाटचाल होते. तर ही स्वभावाची संकल्पना आपण इथे घेऊ शकतो किंवा स्वभावावरून व्यक्तिमत्व. मग इथे तुम्ही गीतेतला सांगू शकता, नंतर अरविंदोंचा गीतावरील निबंध त्यांनी कसं आपल्याला जे मोक्ष मार्गाकडे जाण्याची आपली जी आध्यात्मिक प्रवृत्ती आहे, त्याला पण आपण व्यक्तिमत्व म्हणून नाव देऊ शकतो. आता भारतीय शास्त्र किंवा भारतीय उपनिषदांचं तर ह्याच्यामध्ये खूप महत्वाचं आहे. कारण उपनिषद म्हणजे अगदी आपल्या मानसशास्त्रज्ञ जसं सायकोलॉजीचे बुक्स आहेत, तसं उपनिषद हे आपल्या मनोवैज्ञानिकाचे भंडार आहेत सांगितल्याचे. कारण त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आध्यात्मिक वेदामध्ये किंवा उपनिषदामध्ये आपल्याला मानवी स्वभाव कसे आहेत, आत्मा कसा आहे, आत्मा म्हणजे काय आणि त्याच्यानुसारच ते म्हणजे मोक्ष म्हणजे काय किंवा आपला स्वतःचा विकास किंवा मनुष्याचा विकास करून घ्यायच्यासाठी काय केला पाहिजे. त्याच्यानुसार काय केलंय, की उपनिषदामध्ये पण काय 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 आपल्याला मानवी अनुभवांचा किंवा त्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अनुभव येतो. आता उपनिषदांना पण 3 गटामध्ये विभागणी केलेली आहे. मग त्याच्यातील पहिल्या म्हणजे विकासाचा टप्पा त्यांचा म्हणजे जसे-जसे काळ बदलत गेले आणि जसे विकासाचे टप्पे आहेत, तसे त्यानुसार त्यांचं 3 गटांमध्ये त्यांचं विभागन केलंय. मग ह्याच्यामध्ये काय केलं, की बृहदारण्यक किंवा चांदोग्य, ईसाकेन, मांडूक्य, ऐतरेय, तैत्तिरीय आणि कौसतिक उपनिषद कुठल्या कालखंडात येतात तर त्या प्रसन्न आणि श्वेतावतार ह्या कालखंडातील आहेत आणि त्यातलं उपमंडूक्य आणि तैत्तिरीयांमध्ये काय आहे, की त्याच्यामध्ये त्यांनी दिलंय, की चेतना आणि व्यक्तिमत्वावरील अभ्यासाबद्दल त्यांनी काय केलंय, की खूप महत्त्व दिलंय. म्हणजे त्या काळामध्येच हे तैत्तिरीय आणि मांडूक उपनिषद आलं, की समकालीन मानसशास्त्राच्या अभ्यासाच्या वेळेसच आणि त्याच्यामुळे त्यांना महत्त्व आलेलं आहे खूप. आता उपनिषदामध्ये व्यक्तिमत्वाच्या किंवा ह्याचा भागमध्ये काय दिलंय, तर त्यांनी 5 कोशांचं वर्णन सगळ्यांना आपल्याला पंचकोश माहीत आहे आणि त्याच्यानुसार त्यांनी काय केलं, की व्यक्तिमत्वाचं 5 कोशामध्ये काय केलेलं आहे, विभागन केलेलं आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश आणि त्याच्यानुसार त्यांनी काय केलंय, की हा भाग त्यांनी उपनिषदामध्ये पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्व टाईपमध्ये त्यांनी त्याचं विभागन केलेलं आहे. आता त्रिगुण आणि व्यक्तिमत्व मानसशास्त्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, की फर्स्ट टर्म मध्ये किंवा तुम्हाला मला वाटतं, की तेव्हा व्यासभाष्य होतं ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं, की सत्वगुण आणि रजतम हे तरतम भाव जसा असतो किंवा हे त्रिगुणच काय करतात. इव्हन तुम्ही सांख्यशास्त्र शिकताना किंवा सांख्य दर्शन शिकताना पण शिकला आहात, की सत्वगुण रजोतमाच्या तरतम भावामुळे पुरुष आणि पुरुष तर काय असतो, की तो काय निराकार आहे, निर्गुण आहे, तो काही भाग घेत नाही. तर प्रकृतीमध्ये तरतम भाव निर्माण होतो आणि सगळ्या सृष्टीची उत्पत्ती होते. मग त्यातून महत, बुद्धी, अहंकार त्याच्यातून सत्व गुण निर्माण होतात. त्याच्यातून परत सत्वगुणापासून पंचज्ञानेंद्रिय वगैरे उत्पन्न होतात आणि नंतर इकडं पंच तन्मात्रा निर्माण होतात. तर हे जे आपण पाहिलं तर त्याच्यामधले हे त्रिगुण आहे. तर ही त्रिगुणाची संकल्पना कशी आहे, की अथर्व वेदापासूनची आहे. म्हणजे जे वेदांना सुरुवात झाली तेव्हापासूनची ही गुण ही संकल्पना आहे. ह्याची पण चर्चा भागवत गीतेत करण्यात आली, सांख्य दर्शनात करण्यात आली. त्याच्यानंतर सगळ्या ठिकाणी हा त्रिगुणांचा म्हणजे पातंजली योगसूत्रामध्ये पण या त्रिगुणांचा उल्लेख आहे. तर थोडक्यात काय तर
आपले हा जे चेतना किंवा आपलं जे चैतन्य आहे त्याचा विकास किंवा त्याचं मूळ कशामध्ये आहे का त्रिगुण संकल्पनेत आहे. मग त्याच्यामध्ये आता सत्वगुण जर आधिक्य असेल तर काय असतं, किंवा आनंदमय असतं, प्रकाश असतं, किंवा उत्साहाचं वर्धक आहे सत्वगुण हा. हा किंवा तुम्ही बघितलं आता हे वास भाषामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सत्वगुण काय असतो. राजसमध्ये काय असतं की हा हालचाल करणार किंवा क्रिया करून घेणारा आहे, याच्यामध्ये प्रवृत्ती किंवा ऍक्टिव्हिटी दिसते आपल्याला. आणि तामसमध्ये काय असतं तर एकदम विषादपणा किंवा अस्वस्थता असते. हं तर एक 2च मिनिटं, माझं लॅपटॉपचं हे व्हायला लागलंय, डिस्चार्ज व्हायला लागलं. मी एक 2च मिनिटात त्याला चार्जर लावते, एक 2च मिनिटं. प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय झालेलं आहे की सत्व, तम आणि रजोगुणाचं प्रत्येक ठिकाणी जसं तुमच्याकडे आधिक्य आहे, मग तसनुसार तुमचा स्वभाव किंवा तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये ते गुण आढळून येतात. म्हणजे तरतम पण असू शकतो, एखाद्या गुणाचं आधिक्य असू शकतं किंवा 2 गुणांचं आधिक्य असू. प्रत्येकामध्ये हे तिन्ही गुण तर आहेतच, नाही असं नाहीये. समान असतील तर ती व्यक्ती आपण प्रकृती ठरवू शकतो. मग हे व्यास भाष्यामध्ये पण आलेलं आहे, भगवद्गीतेमध्ये याचा उल्लेख आहे. त्याच्यानुसार त्याच्यानंतर आपल्याकडे अथर्ववेदामध्ये उल्लेख आहे. बऱ्याच ठिकाणी किंवा उपनिषदामध्ये पण ह्याचा खूप ठिकाणी काय करून येतो आपल्याला उल्लेख किंवा आढळून येतो. त्याच्यानंतर आपण पुढची पर्सनॅलिटी काय पाहणार आहोत, तर पुढची पर्सनॅलिटी पाहणार आहोत आपण, तर आयुर्वेदानुसार जे आहे ते पाहणार आहोत. तर आयुर्वेदानुसार तुम्हाला माहिती आहे हा, किंवा आता ह्याचे गुण पाहू आधी. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत, मला वाटत नाही की रिपीट करायची गरज आहे, पण ठीक आहे तरी पण सांगू की ज्यांच्याकडे सात्विक गुण जास्त असतो किंवा सत्वगुण जास्त असतो, हे व्यक्ती कसे असतात, ह्यांच्यामध्ये काळजीवाहू असतात, काहीतरी जन्मजात करण्याची इच्छा असते, दृढ असतात, आध्यात्मिक असतात, चांगले विचार असतात किंवा बुद्धीला इष्ट विचार किंवा अनैतिक गोष्टी काही करत नाहीत हे. हा तर सात्विक लोक ह्यांच्यामध्ये सत्वगुण प्रबळ असतो. सत्वगुण प्रबळ असला की आपोआपच आपल्या हातून चांगल्या गोष्टी घडतात. तर वाईट गोष्टी घडायची शक्यता किंवा वाईट वागायची शक्यता काय होते, पूर्णपणे कमी होते ह्यांच्याकडे. हा तर हा सत्वगुण काय आपल्याला ह्या लोकांच्या मध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये आढळून येतो किंवा सात्विक गुण आढळून येतो. त्याच्यानंतर आपण पुढचा गुण बघणार आहोत, रजोगुण. आता ज्याच्यामध्ये रजोगुण त्याच्यामध्ये काय असतं की ह्याच्यामध्ये लोभ असतो. म्हणजे हा व्यक्ती लालसी असतात, प्रत्येक गोष्टींमध्ये ह्यांना ग्रीड किंवा लोभ असतो. त्याच्यानंतर पुढचा भाग काय येतो की राजस, म्हणजे त्यांच्यामध्ये नेहमी आकांक्षा असतात, स्वार्थ असतो, त्राग असते, विकृत चित्र असतं, यांच्यामध्ये अलिप्तता असते. आणि ह्या गोष्टींमुळे काय होतं की नेहमी काही ना काहीतरी गोष्टी करत राहतात, हालचाल करत राहतात. तर हा रजोगुण व्यक्ती ज्यांच्यामध्ये रजोगुण जास्त आहे त्यांच्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला आढळून येतात. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा बघायचा कुठला गुण आहे, तो आहे तमोगुण. आता तमोगुणाचं आधिक्य आपण असं म्हणू शकतो की ह्यांच्यामध्ये आळस जास्त असतो, जास्त प्रमाणात झोप येते तमोगुण वाढल्यावरती, किंवा सूड घेणारे असतात नेहमी. नंतर नेहमी काय असतो की ह्यांना गैरसमज किंवा संतापणारे किंवा निराश लवकर होतात, किंवा अवसाद हा गोष्ट किंवा कुठली गोष्ट कठोर परिश्रम करायला काय ह्यांची इच्छा अजिबात नसते, किंवा मालमत्तेची आसक्ती, स्वकेंद्रित प्रवृत्ती, हे गोष्ट तामस गुणाचा आधिक्य त्यांच्यामध्ये आहे, त्यांच्यामध्ये आपल्याला आढळून येतात. तर मग आपण पण आहार पण याच्यामध्ये जमा येतो की सत्व रज तम गुणानुसार आपण काय म्हणतो की सात्विक आहार खावा, म्हणजे आपलं काय होतं की प्रकृती काय होते आपली सात्विक होते. किंवा आपण शिळा अन्न खाऊ नये. शिळा अन्न खाल्लं की काय होतं की तामस गुणाचा आधिक्य जास्त प्रमाणामध्ये आढळून येतं आपल्याला. तर किंवा हे असं होतं, त्यामुळे आपल्या आहारावरती पण आपला किंवा त्याच्यानंतर आता आपण पुढचं पाहणार आहोत ते म्हणजे आयुर्वेदानुसार किंवा त्रिदोष. हा आयुर्वेदामध्ये 3 गुणांनी प्रकृती बनविली असते सांगितले की तुम्ही आता सगळ्यांना माहितीये की समदोता समदोषा ते सगळ्यांनी श्लोक माहित आहे सगळ्यांना. हा तर त्याच्यामध्ये त्यांनी 3 दोष सांगितलेले आहेत की
त्यांनी सांगितलेलं आहे की 3 दोष, 7 धातू आणि 3 मल ह्या आणि इंद्रिय ह्या सगळ्यांचं जर चांगलं असेल तर त्याच्यानुसार आपलं आरोग्य काय असतं, चांगलं राहतं. मग 3 दोषांमध्ये आपण कुठले कुठले दोष, सप्तधातू तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत. नंतर 3 मल पण सगळ्यांना माहिती आहेत. तर 3 दोष, 7 धातू आणि 3 मल आणि त्रिदोषामध्ये काय येतं की वात, पित्त आणि कफ. ह्या त्रिगुणांनुसार काय होतं की आपल्याला प्रकृती येते. ज्याच्यामध्ये हे त्रिगुण पूर्णपणे असम आहेत, तर तो व्यक्ती एकदम व्यवस्थित किंवा चांगल्या ह्याचा मानला जातो. परंतु असं सापडत नाहीत, खूप कमी लोक तिन्ही दोष समान असलेली लोक सापडतात. मग वातदोष ह्याच्यामध्ये बघा तुम्ही की ह्याच्यामध्ये पण बरेच प्रकार होतात. वातदोष आधिक्य असणारे, पित्तदोष आधिक्य असणारे, कफदोष आधिक्य असणारे, नंतर वातपित्त अधिक असणारे, पित्त कफ अधिक असणारे किंवा वातकफ अधिक असणारे असे पण दिसू शकतात आपल्याला. तर ह्याच्यानुसार त्याचे परत प्रकार पडतात. हं तर ते प्रकार आपण आता नाही सांगितले तरी चालतील, पण ह्या तरतम भावानुसार त्यांचेही अनेक प्रकार पडतात असं एक वाक्य आपण टाकू शकतो. तर त्रिदोषामध्ये जसं तरतम भाव आहे, म्हणजे एका दोषाचा आधिक्य असू शकतो, 2 दोषाचा आधिक्य असू शकतं आणि तिन्ही दोष समान आधिक्यात असू शकतात. पण इथे साधारणतः 2 दोष आधिक्य असणारीच लोक आपल्याला आपल्या समाजामध्ये साधारणतः दिसतात. मग आता वात दोष कुठल्या ह्याच्यानी बनलेला आहे, तर आकाश आणि वायू महाभूतांनी बनलेला आहे. पित्त दोष अग्नी आणि आप महाभूतांनी बनलेला आहे आणि कफ दोष आप आणि पृथ्वी महाभूतांनी बनलेला आहे. आता ह्या प्रकृतीनुसार वात दोषाचे गुण कोणते, पित्त दोष प्रकृती आधिक्य असलेल्या लोकांचे गुण कोणते किंवा कफ दोष आधिक्य असलेले गुण. वात दोषामध्ये शक्यतो काय असतात, ह्या खूप व्यक्ती ऍक्टिव्ह असतात, कृश असतात, दिसायला सावळ्या रंगाच्या असतात किंवा असे त्यांचे बऱ्यापैकी व्यक्तिमत्वाचे तरतम भाव आपल्याला दिसू शकतात. तसंच पित्तमध्ये काय दिसतं आपल्याला, की ज्यांच्यामध्ये पित्ताचं आधिक्य आहे, या लोकांची स्मरणशक्ती खूप चांगली असते, खूप तापट असतात, खूप संतापी असतात, ह्यांना टक्कल लवकर पडायची शक्यता असते. आग्नेय धातूचं जास्त असल्यामुळे ह्यांचं पचन लवकर होतं, हे खूप वेळ उपाशी राहू शकत नाहीत, नंतर त्यांना लगेच ऍसिडिटी, मायग्रेनचा त्रास होतो, त्यांना वारंवार खावं लागतं. त्याच्यानंतर कफदोषाचे व्यक्ती हे कसे असतात, तर एकदम स्थूल प्रवृत्तीचे असतात. ह्यांना खूप कमी हालचाल करतात, हे खूप शांत स्वभावाचे, खूप स्थिर, काळ्या भोर केस, चांगले काळे भोर डोळे, सुदृढ व्यक्तिमत्व असतं, शांतता प्रिय असतात, स्थिर असतात, स्मरणशक्ती, बुद्धी चांगली असते ह्यांची. तर अशा प्रकारचे आपल्याला कप प्रवृत्तीचे लोक दिसू शकतात. म्हणजे हा एक प्रकारचा व्यक्तिमत्व, म्हणजे दोषानुसार व्यक्तिमत्व त्यांनी सांगितलं की म्हणजे ज्या दोषाचं आधिक्य असेल त्या दोषानुसार त्या लोकांचं व्यक्तिमत्व, हा एक आयुर्वेदानुसारचा हा भाग आपल्याला काय आला की त्याच्यामध्ये शिकवण्यामध्ये आला. आणि त्याच्यानुसार आपण काय बघितलं होतं, आणि आता चरक आणि सुश्रुत संहितेमध्ये काय सांगितलंय पूर्वीच्या काळी, की त्यांच्यानुसार काय सांगितलं की त्यांनी दोषांच्या वर्चस्वानुसार आयुर्वेदच्या स्त्रियामध्ये काय होतात की 16 प्रकारचं व्यक्तिमत्व तयार होतं. मी तुम्हाला आता जसं सांगितलं तसं की म्हणजे एक वाताधिक्य असलेलं, पित्ताधिक्य असलेलं, कफाधिक्य असलेलं, नंतर परत त्या 2-3 दोषांचं वातपित्त, पित्तकफ किंवा वातकफ असं परत त्यांचे विभाजन होऊ शकतं. आणि त्याच्यानंतर परत वातपित्त हे वातपित्त कफ समान असले असे त्यांच्या 16 प्रकारचं व्यक्तिमत्व काय होतं की ओळखू शकतो दोषांच्या वर्चस्वानुसार. आणि चरक आणि सुश्रुत संहितेमध्ये ह्याचे प्रकार पण वर्णन आहे. तसंच आता आपण जे सत्वगुण बघितले होते, सत्व रज तम, ते त्रिगुण जे बघितले होते, ह्या त्रिगुण सिद्धांत तुम्ही बघितलाय की तो सांख्य दर्शनामध्ये त्रिगुण सिद्धांत तुम्ही पाहिलाय की जगातील प्रत्येक गोष्टींमध्ये, निर्जीव वस्तूंमध्ये पण त्यांनी सांगितलं की सत्व रजतम ह्या त्रिगुणांचं काय असतं की त्या प्रकृतीमध्ये पण ह्या त्रिगुणांचं अस्तित्व असतं. मग त्या त्रिगुणांपासून त्यांनी काय केलं की सत्वाचे परत पुढे 7 प्रकार केलेले आहेत, नंतर रजसाचे 6 केलेले आहेत आणि तमाचे एकूण काय केलेले आहेत, परत 3 तमाचे प्रकार केलेत आणि अशी परत 16 व्यक्तिमत्व सांगितलेली आहेत. मग सत्वाच्या 7 प्रकारांची नावं काय आहेत, तर ब्रह्मसत्व, महेंद्र सत्व, वरुण सत्व, कुबेर सत्व, गंधर्व सत्व, यमसत्व आणि ऋषीसत्व. लक्षात आलं का तुम्हाला? आता ह्याची माहिती आपल्याला लिहायची किंवा एक्सप्लेन करायची गरज नाही, पण तुम्ही त्यांची फक्त नावं सांगू शकता की त्यांनी परत सुश्रुत आणि चरक संहितेमध्ये त्यांनी काय केलं की सत्वाचे 7 प्रकार सांगितलेले आहेत. मग त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे
ब्रह्मसत्व हे सगळ्यात शुद्ध मानलेलं गेलंय. ब्रह्मसत्व, महेंद्र सत्व. आता हे सगळे तुम्ही बघितलेत का? ब्रह्म, महेंद्र, वरुण, कुबेर, गंधर्व हे सगळे आपल्याला काय आहेत? किंवा यम आणि ऋषी. हे आपण पाहिले की ब्रह्मसत्व, महेंद्र सत्व, वरुण सत्व, कुबेर सत्व, गंधर्व सत्व, यम सत्व आणि ऋषी सत्व. हम्म. नंतर राजसत्वाचे त्यांनी काय केलेले आहेत? परत 6 प्रकार केलेले आहेत. राजसत्वामध्ये सगळ्या असुर व्यक्ती येतात. असुर सत्व, राक्षस सत्व, पैसाक सत्व, सर्पसत्व, प्रेतासत्व आणि सकुन सत्व. नंतर तमसत्वाचे परत 3 प्रकार केलेले आहेत त्यांनी. तमसत्वामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? तमसत्वाचे मध्ये पासव सत्व, मत्स्य सत्व आणि वनस्पत्य सत्व असे त्यांनी तमसत्वाचे किंवा तमोगुणाचे परत काय केलेले आहेत की आपल्याला 3 प्रकार किंवा 3 गोष्टी आपल्याला सांगितलेल्या आहेत. तर आता आपल्याला जर भारतीय ह्याच्यानुसार व्यक्तिमत्व विशद करा किंवा व्यक्तिमत्व लिहा म्हणलं तर आपल्याला पहिल्यांदा काय सांगावं लागेल? तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही डायरेक्ट काय करू शकता की आपल्याला हे अरविंदांनुसार सांगा चेतनांचे स्तर काय आहेत. ही डायग्राम लक्षात ठेवा. फिजिकल, व्हायटल, मेंटल, इनर माइंड आणि सायकी. त्याच्यानुसार स्वभावानुसार संकल्पना. स्वभावानुसार संकल्पनेमध्ये काय येणार अरविंदोंनी सांगितल्याप्रमाणे? तर आपलं काय केलंय की ती पुरुषोत्तम ही काय मानलेलं आहे आपल्याला? त्यांनी त्याच्यानुसार आध्यात्मिक व्यक्तिमत्व सांगितलं. आध्यात्मिक व्यक्ती म्हणजे काय? जे आपल्यातल्या आत्म्याचा गुण जाणून किंवा आत्मा आणि जीवाचं अज्ञानापासून मुक्त करून त्यांनी काय करतात? तर ते आपल्याला शेवटी आध्यात्मिक गोष्टी किंवा अहंकारहीनता आणि इच्छाशून्यतेकडे जे नेणारा योग आहे त्याच्याकडे जातात. अशा व्यक्तीमुळेचा व्यक्तिमत्वांचा विकास काय होतो? फक्त ह्या आध्यात्मिक गुणांमुळे होतो. तर ही स्वभावाची जी संकल्पना आहे ती भारतीय लोकांमध्ये साधारणतः सर्वसाधारण स्वभाव काय आहे प्रत्येकाचा त्याच्यानुसार हा पैलू स्वभावांच्या पैलूनुसार आपण काय केलेलं आहे? कारण माणसामध्ये जेव्हा चैतन्य निर्माण होतं किंवा आत्म्याचं चैतन्य प्रगट होतं त्यानुसार आपापच हे स्वभावाचे गुण किंवा म्हणतो की त्या व्यक्तीचा स्वभाव तापट आहे, या व्यक्तीचा स्वभाव मृदू आहे किंवा हा व्यक्ती खूप हळवा आहे. तर आपल्या स्वभावातील गुणांचं वैशिष्ट्य किंवा पैलूंचं जे वैशिष्ट्य आहे त्याच्यानुसार हे व्यक्त केलं जातं. आणि इथं फक्त आध्यात्मिक गुण व्यक्तिमत्वाचा जास्त त्यांनी उल्लेख केला आहे. उपनिषदामध्ये तुम्हाला पंचकोशात्मकचा उल्लेख करू शकता. त्रिगुणात्मक प्रकृती किंवा त्रिगुणात्मक म्हणजे त्याच्यामध्ये कुठं कुठं त्रिगुणांचा उल्लेख केलाय ते पण आपल्याला लिहायचंय. मग सात्विक गुणानुसार प्रकृती कशी, राजसिक गुणामध्ये काय जर प्रबळ असेल तर काय, आणि तामसिक गुणांचं प्राबल्य असेल तर काय. आयुर्वेदानुसार त्रिदोष घेऊ शकतो आपण, वात पित्त कफ. आणि परत त्या सत्व रजतमांचेच आपण 6 म्हणजे प्रकार जे केलेले सत्वाचे 7 प्रकार, रजाचे 6 प्रकार आणि तमाचे 3 प्रकार, ते तिन्ही आपण हे प्रकार इथे लिहू शकतो आणि हा पूर्ण प्रश्न कंप्लीट करू शकतो. इथं आपण आता बऱ्यापैकी व्यक्तिमत्व हा भाग आपला काय झालेला आहे, संपलेला आहे. आपल्या आता 2 अजून गोष्टी राहिलेल्या आहेत. तर एक तर आपलं फ्रस्ट्रेशन म्हणजे सायकोसिस आणि न्यूरोसिस आपण डिसिजेस मध्ये पाहिलं होतं. पण त्यातले पुढचे 2 पॉइंट लावलेले आहेत आपले, फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशन. तर हे 2 पॉइंट आपले काय राहिलेले आहेत. तर पुढच्या लेक्चरला आपण फ्रस्ट्रेशनला मला वाटतं 1 लेक्चर लागेल आणि डिप्रेशनला आपलं 1 लेक्चर लागेल. पण तोपर्यंत तुम्ही काय करा माहितीये का, की आपल्या प्रश्नपत्रिका ज्या जुन्या आहेत त्या चाळा. त्याच्यामध्ये तुम्हाला जर काही प्रश्न कळले नाहीत किंवा त्या प्रश्नांचं उत्तर काय लिहावं तुम्हाला लक्षात येत नसेल तर ते पुढच्या लेक्चरमध्ये, ह्या 2 लेक्चरमध्ये शक्यतो मला विचारा. म्हणजे आपण त्याचं पण काय करू की मध्ये मध्ये जर तुम्हाला मला विचारता आलं तर किंवा एखादा पॉइंट आपला एक्सप्लेन करायचा राहिला असला त्याच्यामध्ये तर आपल्या लक्षात आलं तर त्या पॉइंट आपल्याला काय करता येतील, एक्सप्लेन करता येतील. हम्म. ह्यात काय समजलं नाही असं किंवा काय अडचण आली असं आहे का? मॅडम हा विषय फारच क्लिष्ट दिसतो. हो हो. हा, थोडस याच्या जर शॉर्ट मध्ये नोट्स मिळाल्या तर बरं होईल. तुम्हाला नोट्स मिळाल्याच नाहीत का अजूनपर्यंत? मी जवळजवळ सगळ्या पाठवल्यात, फक्त पर्सनॅलिटीच्या राहिल्यात. बरं बरं, भेटतील भेटतील मग मी पाठवून तुम्हाला म्हणजे बालाजी सरांकडे सर मिळाल्यात का नोट्स? बालाजी सर. ते पंचकोशीय जे डायग्राम दाखवला होता ना तो परत जरा दाखवला तर बरं. फिजिकल, व्हायटल, मेंटल. हो हो. हा, एक इनर माइंड आहे ना.
सर तुमचा मोबाईल असतो ना त्याच्यावरती स्क्रीनशॉट असतो काढायला. हो, तुम्ही कधी काढलो. कधी ते दोन बटन एकत्र करून तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. ते जर काढतोय कारण ते काढतोय. प्रत्येक वेळेस एवढं सगळं लिहून घेणं अवघड जातं. नाही. तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून ते सेव्ह करून नंतर नोट्स काढले आणि ते डिलीट करून टाकले तरी चालतील परत. होय होय. कारण फोनमध्ये जर मेमरी खूप खात असेल किंवा त्रास होत असेल ना, हो. तुम्ही नंतर ते कागदावर करून मग डिलीट केलं तर चालेल किंवा सेव्ह करून तुम्हाला जर ठेवू शकत असेल काही अडचण नसेल तर सेव्ह करून ठेवा. ठीक ठीक ठीक. हा. तर हो. ह्याच्यामध्ये आपल्याला काय आहे की साधारणतः त्यांनी पर्सनॅलिटी म्हणजे काय किंवा म्हणजे मानसशास्त्र म्हणजे काय इथून सुरुवात होते. मानसशास्त्र हम्म. म्हणजे काय? कारण मानसशास्त्रच विषय का घेतला तर योगाला आपल्या भारतीय तत्वज्ञानाचं मानसशास्त्र मानलं जातं. आणि योगाचा मनाच्या भोवती सगळा व्यापार गुंतलेला आहे. त्यामुळे मानसशास्त्रज्ञ मग वेस्टर्न सायकोलॉजी कंपॅरिझन मध्ये काय करते हे आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला हा विषय ठेवण्यात आलेला आहे. कारण आपली भारतीय संस्कृती काय म्हणते त्यानुसार बाहेर पण वेस्टर्न सायकोलॉजी काय म्हणते किंवा मानसशास्त्र म्हणजे काय, मग मानसशास्त्र कधी उदयास आलं, मग ते आधी तत्वज्ञानामध्येच होतं. मग मानसशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्या, मानसशास्त्राच्या निराळ्या शाखा, मानसशास्त्राच्या हे सगळं आपण काय केलं की त्यांचं पहिल्यांदा आपण काय केलं, सगळ्या पहिल्या भागात पाहिलं, पहिल्या मॉड्यूलमध्ये. दुसऱ्या मॉड्यूलमध्ये आपण काय केलं की साधारणतः कार्ल युंग, ऍडलर आणि ह्यांची काय बघितली आपण, डॉक्टर अल्फ्रेड ऍडलर, कार्ल युंग आणि सिगमंड फ्राइड ह्यांच्या थेअरी. आता तुम्हाला माहितीये का व्यक्तिमत्वामध्ये सिगमंड फ्राइडचं पण व्यक्तिमत्व येतं. म्हणजे व्यक्तिमत्व जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये जे आपण अहम, परमअहम आणि इगो जे सांगितले त्या व्यक्तिमत्वाच्या संकल्पनेमध्येच येतं. आणि व्यक्तिमत्व विकासाच्या अवस्था जर तुम्हाला विचारल्या तर सिगमंड फ्राइडची जी आपण पाच अवस्था बघितल्यात सगळ्या, सुप्तावस्था, लेटंट अवस्था किंवा त्या लैंगिक अवस्था, सायकोसेक्शुअल डेव्हलपमेंटल स्टेजेस, त्या व्यक्तिमत्वाच्या विकासाच्या अवस्थामध्ये जर तसा प्रश्न आला की व्यक्तिमत्वाच्या विकासाच्या अवस्था विशद करा तर सिगमंड फ्राइडच्या त्या विकासाच्या अवस्था आपल्याला विशद करता येणार आहेत किंवा विशद करायच्यात, हे लक्षात ठेवा. किंवा कार्लिंगचं जे आपण सगळं बघितलं की व्यक्तिमत्व थेरी किंवा त्याची जी थेरी बघितली आपण कार्लिंगची थेरी, त्याच्यानंतर की बाबा त्याचं पण कसं असं सायकी आणि सेल्फ त्यांनी सांगितलं. त्याच्यामधले परत ऍस्पेक्ट आले आपल्याला, इगो आणि पर्सनल कॉन्शियसनेस आणि अनकॉन्शियसनेस किंवा त्याचे आर्किटाईप आले, ते आपण पाहिले सगळे तिथं. आणि डॉक्टर अल्फ्रेड यांची थेरी बघितली, मग ती त्यांच्या बर्थ चाइल्ड नुसार जे आपण पाहिलं तर ते पण पर्सनॅलिटीमध्ये येतं. की तुमचं बाळ पहिल्या नंबरचं असेल तर ते असं असू शकतं, दुसऱ्या नंबरचं असेल तर असं असू शकतं, तिसऱ्या नंबरचं असेल तर असू शकतं. ते सुद्धा व्यक्तिमत्वामध्ये किंवा पर्सनॅलिटीमध्ये तो बर्थ क्रमानुसार पर्सनॅलिटी अशामध्ये तुझा तो डॉक्टर अल्फ्रेडचा सिद्धांत आपण तुम्ही पर्सनॅलिटीमध्ये लिहू शकता. सगळं इंटरकनेक्टेड आहे एकमेकाशी कुठे ना कुठेतरी. हम्म. त्याच्यानंतर आपण तिसरा भाग बघितला की सायकोसिस आणि न्यूरोसिस. सायकोसिस म्हणजे काय, न्यूरोसिस म्हणजे काय, कुठला आजार सगळ्यात जास्त अवघड असतो आणि कुठले आजार बरे होणारे आहेत ते आपण पाहिलं. मग त्याच्यामध्ये सहा आजार पाहिले आपण, सायकोसिस मध्ये सहा पाहिले, न्यूरोसिस मध्ये सहा पाहिले. आणि त्याच्यानंतर फ्रस्ट्रेशन आणि डिप्रेशन हे दोन आपले राहिले ते आपण पुढच्या लेक्चरला पाहणार आहोत. आणि नंतर आपण पर्सनॅलिटी थेअरीचे ट्रेट्स किंवा टाइप्स पाहिले आपण. पर्सनॅलिटी म्हणजे काय, पर्सनॅलिटीचे ट्रेट्स काय, पर्सनॅलिटीचे टाइप्स काय, हे तुम्ही रिपीटेड लेक्चर्स ऐका आणि नोट्स पण पाठवलेल्या आहेत, तर नोट्स मिळाल्याच असतील तर नोट्स वाचायला सुरुवात करा. मग तुम्हाला लक्षात येईल की काय अडचणी येतात आणि काय नाही. जोपर्यंत तुम्ही वाचायला सुरुवात करणार नाही, पेपर बघणार नाही, तोपर्यंत तुम्हाला लक्षातच येणार नाही की काय अडचण आणि काय नाही. हम्म. चालेल. तर पुढच्या लेक्चरला आपण फ्रस्ट्रेशन घेऊ, त्याच्या पुढच्या जसं लेक्चरला हे डिप्रेशन घेऊ. व्यक्तिमत्व, म्हणजे बऱ्यापैकी हा. मॅडम, व्यक्तिमत्व हा. संकल्पना अरविंदाच्या नुसार दाखवलेली, उपनिषदानुसार दाखवलेली, हम्म. त्याबरोबर आयुर्वेदानुसार दाखवलेली, आणि या पूर्ण शास्त्रालाच आपण योगशास्त्राला भारतीय मानसशास्त्र म्हणतो. मग हा. योगशास्त्रानुसार काही व्यक्तिमत्व आहे का? योगशास्त्रानुसार आपण ते बघितलं नसतं तैत्तरीय उपनिषदानुसार, आणि आपण ज्या वृत्ती सांगितल्या की पतंजली हम्म. योग आपण वृत्ती पंचवृत्ती पाहतो. हा. होय. तर त्याच्यानुसार त्या पंचवृत्ती ज्या आहेत त्याच्यामध्येच आपल्या प्रत्येकाचं व्यक्तिमत्व कुठे ना कुठेतरी मोडतं. हा. तर किती जरी तुम्ही म्हणजे हे जरी मॉडर्न वेस्टर्न सायकोलॉजीने आपल्याला भाग पाडून दिले असले
तर ज्या हो काही वृत्ती आहेत आपल्या, आता अन्नमय कोश आणि प्राणमय कोश, त्याच्यानुसार आपण व्यक्तिमत्व असं सांगू शकतो, किंवा त्याच्यानुसार हो आपण ते तैत्तिरीय उपनिषदानुसार हे सांगितलंय आपण असं सांगू शकतो. आणि हो. त्याच्यानंतर योगामध्ये ज्या पंचवृत्ती आहेत, तर त्या हा पंचवृत्तीनुसार प्रत्येक मनुष्य कुठल्या ना कुठल्या त्या वृत्तीत मोडतो, त्याच्यापेक्षा बाहेर जाऊ शकत नाही. प्रत्येकामध्ये ह्या वृत्ती येतात. तर बरोबर त्या आहे. वृत्तीमध्ये, हा, तर ते आपण त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, त्या पंचवृत्तीमध्ये आपण काय करू शकतो, त्यांचं हे आपण किंवा चित्तवृत्तीमध्ये त्यांचं निदान किंवा त्यांचं ते लिहू शकतो त्याच्यामध्ये आणि सत्व रज तम गुण हा योगानुसार पण सांगितलं. तुम्हाला मी पहिल्यांदाच सांगितलं की तुम्ही व्यास भाष्य शिकलाय पहिल्या ह्याच्यामध्ये, तर हम्म. सत्वगुण किंवा सत्व आपण त्यामध्ये भूमी पण शिकलाय तुम्ही. आता भूमी एवढ्या डिटेलमध्ये लिहायची गरज नाही पुढे जाऊन, पण सत्वगुण म्हणजे काय, रजगुण म्हणजे काय, किंवा तमोगुणानुसार व्यक्तिमत्व काय, हा मेन योगानुसार भाग येतो. सत्व रज तमोगुण नंतर पंचकोश संकल्पना येते, आणि या नंतर वृत्ती किंवा ह्या वृत्ती येतात आपल्या. तर ठीक. ह्यानुसार आपण योगानुसार एक्सप्लेन करू शकतो. आणि काय आहे की भारतीय मानसशास्त्र म्हणलं की मग त्यामध्ये सगळंच शास्त्र आलं, म्हणजे फक्त योगच नाही आलं, तर जेवढी काही शास्त्र आली, म्हणजे भगवद्गीता पण मनाभोवती गुंफलेली आहे. त्याच्यानंतर आपली रामायण महाभारतामध्ये तर पूर्वीच्या काळीमध्ये काउन्सिलिंग किंवा आपण जे आताच्या काळी आपण समुपदेशन म्हणतो, ते सुद्धा त्या काळामध्ये रामायण महाभारतामध्ये दिसतंय. तर हो हा भाग पण आला. किंवा तुम्ही बघितलं का, किंवा मानसशास्त्रज्ञानुसार किंवा चरसंहितेमध्ये, सूक्ष्म संहितेमध्ये पण मानव मनोविकृतींचा खूप उन्माद, अपस्मार ह्या गोष्टींचा उल्लेख आहे. हा, तर हो. त्याच्यानुसार आता फक्त पर्सनॅलिटीमध्ये आपल्या योगानुसार म्हटलं तर सत्व रजोतम गुण येतात, पंचकोश येतात, आणि अरविंद घोषनी जे हे सांगितलं की फिजिकल, व्हायटल, मेंटल, इनर माइंड आणि सायकी, तर ह्याच्यानुसार हे ह्यांनी पण ते पंचकोशासारखंच एक हे दाखवलंय. हे उपचार पद्धतीला पण वापरलं गेलं, पण हे व्यक्तिमत्व संकल्पनेला पण वापरलं गेलं. हं? हे लिहू हम्म. शकतो आपण. आणि त्याच्यानंतर आयुर्वेदानुसार त्रिदोष पद्धती किंवा त्रिदोष आपण लिहू शकतो. आणि सत्व रजोतम गुणाचे जे परत आपण प्रकार पाहिलेत, ते पण नुसती नावं लिहा, ते एक्सप्लेन करायची गरज नाही. किंवा ते जरी नाही लिहिले तरी फक्त एवढं लिहू शकता तुम्ही की सत्वगुणाचे 7 प्रकार आहेत, परत त्याचे रजोगुणाचे परत 6 प्रकार एक्सप्लेन केले संहितेमध्ये, आणि तमोगुणाच्या 3 प्रकार एक्सप्लेन केलेले आहेत. असं आपण नुसतं एक वाक्य जर तुम्हाला पाठ होत नसतील पुढचे, तर ही फक्त एवढं वाक्य लिहिलं, जे येत असेल ते मांडा, नसेल येत तर कमीत कमी जिथपर्यंत येतं तिथं तेवढं लक्षात ठेवून पुढे बंद करा. हम्म. ठीक आहे. सांग. थोडा क्लिष्ट विषय आहे, पण थोडासा अभ्यास वारंवार वारंवार करत गेलं तर, कारण ह्याच्यामध्ये सगळे वाद पण आहेत, संरचनावाद आहे, क्रियावाद आहे, म्हणजे आपण बरंच घेतलंय ह्याच्यामध्ये. सगळे जे वाद घेतले आपण, तो वाद पण एखादा येतोच एक्सप्लेन करायला. हम्म. तर ठीक. ते सगळे वाद पण लक्षात ठेवा, जेस्टाल सायकोलॉजी, संरचनावाद, एक 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 टॉपिक. आता तुमचे होते मला वाटतं किती डेट, एप्रिल मध्ये आहेत का मार्च मध्ये एक्झामच्या डेट? एप्रिल आली. हा, एप्रिल मध्ये एप्रिल. एप्रिलमध्ये ना, मग तुम्हाला अजून आहे, फेब्रुवारीचे 15 दिवस आहेत आणि मार्चचा 1 महिना आहे. तुम्ही होय. प्रत्येक गोष्टीला एक 4-4 दिवस जरी दिले, आणि होय. खूप प्रश्न तयार होतात बरं का, आणि प्रत्येक गोष्टीला ते टच करून येतात. शॉर्ट मध्ये तुम्हाला लिहावं लागतं, फास्ट मध्ये सायकोलॉजीचा पेपर. आणि तुम्ही किती जरी करून गेलात तर ऐनवेळेस कधी कधी आठवत नाही, त्यामुळे आतापासून थोडं थोडं अभ्यासाला लागेल. आणि काय वाटलं ह्यातला कुठला टॉपिक नाही कळला तर रिवाइज करायचं असेल ते पण सांगा. एखादा टॉपिक नसेल कळला तर तो आपण रिवाइज करू परत, फक्त शॉर्ट मध्ये. हा, फास्ट ठीक. मध्ये रिवाइज करू, शॉर्ट मध्ये अगदी पेपरला तुम्ही जसे पॉइंट वाईज काय काय पॉइंट लक्षात ठेवायचे आणि त्याच्यावरून कसं एक्सप्लेन करायचं हे पण सांगेन नाही तर त्यावेळेस. हम्म. ठीक. ठीक. चा धन्यवाद.